कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजी, तुम्हीच मला म्हणालात ना की माणसाला आयुष्यात काहीतरी नवीन, काहीतरी चांगलं करायचं असेल तर एक संधी मिळायला हवी। मग तीच संधी विक्रांतला मिळायला नको का? एजेड, आम्ही जेव्हा या घरात लग्न करून आलो तेव्हा आमच्या घरच्यांना या फॅमिलीमध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं, पण जेव्हापासून लीलाई आल्यात तेव्हापासून आमच्या घरच्यांना खूप वेगळी ट्रीटमेंट मिळते। गैरसमज आहे तुझा लक्ष्मी, असं काहीच नाहीये। आपण कधीच या घरामध्ये कोणाबरोबर भेदभाव केलेला नाहीये। हो ना आजी, मग आता तुम्हीच डिसिजन घ्या। आजी, तुम्ही मगाशी मला म्हणालात की वेळ आली की तुम्ही माझ्या पाठीशी उभ्या राहाल। मला वचन द्या, वेळ आल्यावर तुम्ही माझ्या बाजूने उभे राहाल। हो ग बाळा, वचन देते मी तुला। हीच ती वेळ आजी, विक्रांतला माफ करा। विक्रांत कधी सुधारणारच नाही असं आपण गृहीत नाही धरू शकत ना, आणि असं गृहीत धरणं हा विक्रांतवर आणि सरस्वतीवर अन्याय आहे। आणि आजी, न्याय सगळ्यांसाठी सारखाच असतो ना, हो ना? दुर्गा, तू या अशा बाबतीमध्ये मला तुझ्या पाठीशी उभं राहायला सांगशील अशी अपेक्षा नव्हती केली मी तुझ्याकडनं। तूच मला सांग, विक्रांत बद्दल एवढी सगळी माहिती असताना सुद्धा मी त्याला पाठिंबा कसा देऊ? कारण प्रश्न फक्त विक्रांतचा नाहीये आजी, सरस्वतीच्या भावनांचा पण आहे, ज्याचा आजपर्यंत कोणीच विचार केला नाहीये। म्हणून मला असं बोलावं लागतंय आजी। हा विक्रांत माफीच्या लायकीचा नाहीये, आणि व्हॉट इज रॉंग विथ यू? तुम्ही अशा माणसाला सपोर्ट करताय ज्याला कोणाच्याही इमोशनची काही कदर नाहीये। कितीतरी मुली ह्याच्या प्रेमात पडून स्वतःचा जीव घ्यायला निघाल्या होत्या, आणि तुम्ही म्हणताय की ह्याला मी माफ करू? आणि मुळात माफी अशा व्यक्तीला दिली जाते त्याला खरंच सुधारण्याची इच्छा असते। पण हा विक्रांत, तुम्ही सगळे विसरलात का याने काय काय केलंय ते? हा त्याच्या वर्दीचा गैरवापर करून मुलींना फसवायचा। त्याच्या प्रेग्नंट बायकोचा, त्याच्या पोटात वाढणारा त्या बाळाचा पण विचार नाही केला, तिला मारायला निघाला होता। आजी, हा माझ्या सुद्धा जीवावर उठला होता। नाही, हा कधीच सुधारू शकत नाही। अहो पण मी सांगतोय ना तुम्हाला, मी खरंच सुधारलोय आता, खरंच सुधारलोय मी। हवं तर तुम्ही पोलिसांना विचारा, त्यांच्याकडे आहे ते सर्टिफिकेट। हे बघा, मी जेलमध्ये असताना ना मला सगळ्याची जाणीव झाली आहे। मला माणसांची किंमत काय असते ना ते कळलंय, आणि मला आता माझ्या माणसांना गमवायचं नाहीये परत। हो प्लीज प्लीज, माझी खूप मनापासून विनंती आहे, मला एक चान्स द्या प्लीज, एक चान्स। हे सरू प्लीज, तू यांना सांग ना ग। हा, मी खरंच सुधारलोय, मला एक संधी हवी आहे। तू प्लीज बोल ना त्याला, प्लीज प्लीज। लीलाई, तुम्ही त्याला सुधारण्याची संधी न देताच दोषी नाही मानू शकत। आजी, आजी प्लीज एक चान्स द्या ना दादाला, प्लीज माफ करा त्याला।
आजी, या घरात किती वेळा प्रत्येकांना संधी दिल्या गेल्या, पण इतरांना संधी देऊनही घरच्या सगळ्यांना त्रास झालाय. पण त्याबद्दल कोणीच काही बोलत नाहीये. पण आता हीच वेळ माझ्या भावावर आलीये तर सगळे बोलतायत. तुमच्या म्हणण्याप्रमाणे माझ्या भावाने चूक केली, पण म्हणून त्याचा असा अर्थ होत नाही ना की तो आयुष्यभर चूक करेल. आणि हे घर माझं आहे ना, मग त्या नात्याने माझ्या घरच्यांना घरात येण्यापासून का अडवलं जात आहे? सगळ्यांना समजून घेतलं जात आहे घरात, पण मला कोणीच समजून घ्यायला तयार नाहीये. प्लीज एक संधी द्या ना दादाला. प्लीज आजी, तो असं कधीच करणार नाही. प्लीज अगं. हो येऊ दे ना बाळा. असं काय करतस? आजी, आई तू काय बोलतेस? अभिराम, आपण सगळ्यांनाच सारखा न्याय दिलाय, संधी दिलीये. श्वेताला संधी दिलीये, लीलालाही दिलीये. मग विक्रांतला संधी द्यायला काय हरकत आहे? ते माणसं वाईट नसतात रे, परिस्थिती वाईट असते. कदाचित त्याच्यावर तशी परिस्थिती आली असेल म्हणून तो तसा वागला असेल. आता त्याला त्याच्या चुकांची जाणीव झालीये, म्हणतोय तो, सुधारलाय तो. मग देऊया ना आपण त्याला संधी. आणि अभिराम, सर्व आपली आहे ना, आपल्याला तिच्या मनाचा विचार करायला हवा ना. ये जा विक्रांत. आजी, थँक्यू. एजी, आजवर मी तुमचा प्रत्येक निर्णय मान्य केला. मला पटला नसला तरी कधीच तक्रार नाही केली. एजी, या घरासाठी मी पण खूप सॅक्रिफायसेस केले. माझ्यासाठी तुम्ही ही एक गोष्ट नाही का करणार? एजी, प्लीज माफ करा ना दादाला. एजे, आजपर्यंत मी तुम्हाला नेहमी माझ्या वडिलांच्या ठिकाणीच पाहिलंय. एजे, आज मी मुलगी म्हणून तुमच्याकडे एक गोष्ट मागते. प्लीज ही एक गोष्ट करा ना माझ्यासाठी. प्लीज दादाला माफ करा ना प्लीज. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.